रामकृष्ण हरी. जय मल्हार यूट्यूब फॅमिली. सर्व ताई दादांना प्रथमतः रामकृष्ण हरी, नमस्कार आणि शुभ सकाळ. आता वाजले 10. तर बघा 10 वाजताचं रुटीन सांगते आजचं तुम्हाला. आज भरपूर अशी झाली धावपळ आपली. बघा इथं आपली गाय उभी, पहिल्यांदाच गाय दाखवते कारण आपलं हे आराध्य दैवत आहे. तर माझं तर रुटीन असतंय सर्व फॅमिलीला आता माहितीच झाले. पहिलं आपलं गाईचं दर्शन घेतल्याशिवाय बाकी काही नसते. बघा इथं तुम्हाला भंडार दिसतच असेल. तर हिला सकाळचंच हळद कुंकू लावून पहिलं हिचं दर्शन होतं आणि मग पुढच्या कामाला माझी सुरुवात होते. तर बघा किती शहाणी आपली खिलारी गाय. मी आले की तिला असं वाटते लगेच चोळावा, लगेच मान पुढं करते. तर अशी फार गुणी आपली गाय. तर पहिलंच दर्शन म्हणजे माझं, मी सर्वात जास्त पहिलं माझ्यापाशी जे माझा आधार म्हणजे नाही का पहिल्यांदाच जास्त महत्त्व देते ते माझ्या गाईला, खिलारी गाय. आणि हे आहेत आपले बकरं. तर आज आपल्या बकरांना खूप उशीर झाला आहे. कारण सांगते पुढं तुम्हाला. कारणच असं आहे का आपल्या बकरांना आता सध्या चाराच नाही. बघा बसलेले आहेत आणि बकरं पण खूप खराब झालेत आपले चारा नसल्यामुळं. तर रोज चारा बघतोय पण चारा कुठं भेटतच नाही आहे सध्या. आता 1 महिना 1.5 महिन्याने कांद्याच्या पाती चालू झाल्यावर आपल्याला भरपूर चारा भेटेल आणि रोजचे 9-10 फोन येतील. मग आज आमच्याकडं वाडा येऊ द्या, आज आमच्याकडं वाडा येऊ द्या. तर काही लोक अगदी रुसत येतं लवकर वाडा नाही गेल्यावर. तर आता सध्या काहीच चारा नाही आपल्याला. तर आताशे 10 वाजलेत. बघा इकडची ताणे कांदे इथे, इथं हरभरा आहे, तिकडून पण टोमॅटोचा फड आहे. त्याच्यामुळं कोकरं बी लवकर काढता येते नाही स्वयंपाक झाल्याशिवाय, सगळं काम आवरल्याशिवाय. तर आता वाड्यावरचं कामकाज सगळं आवरले. जेवण, स्वयंपाक, धुणं पाणी सर्व आवरले. 10 वाजले. त्या बघा आत्ता कोकरं काढले. तर आज आपण आणलाय भरपूर लांबून सुबावळीचा पाला. तर बघा इकडं गाईच्या पाठीमागं थोडंसं बिटे, त्याच्या पाठीमागं कांद्याचं वावर आहे. तिकडं कोपऱ्यात ती सुबाबळ दिसती तुम्हाला. वरती थोडासा शेंडा राहिला पण त्या सुबाबळीवर एवढे नाही का मुंग्या होत्या, लाल मुंग्या ना. तर एक खांडीत तोडली का 2-4 मुंग्या चावायच्या. त्याच्यामुळं मग थोडंसंच एवढाच पाला पाडलाय. आणि तो तिथून इकडं वाहून आला. ओ मागं मेंढी बघा. तर मग आता एवढा पाला आणलाय दोघांनी वाहून, त्यांनी तोडला. आणि एक वावरावाला जाता तो पण 1-2-4 खांद्या वाहू लागलाय आपल्याला. एवढा पाला आणलाय. तर बघा आता आपली चिल्ड्रन फॅक्टरीज बाहेर आहे सर्व, म्हणजे आपली छोट्याली पिल्लं. तर अगोदर यांना खाऊन द्यावं लागतं आणि मग बाकीचे बकरं सोडावं लागतात. तर असा चाऱ्याचा तुटवडा आहे आणि त्यामुळं नाही का खूप अशी धावपळच चालू आहे आता सध्या आपली. तर 1-1.5 महिन्याने आपल्याला भरपूर चारा भेटेल पण आता सध्या काहीच चारा नाही. तर मग अगोदर पहिल्यांदा यांना काढावं लागते कोकरांना छोट्या छोट्या. मग हे कोकरं सोडायचे, पाणी बिणी पेले, खाद्य खाल्लं का मग त्या मेंढ्या सोडायच्या. तर आता आपल्याला मेंढ्याच सोडायच्या थोड्या वेळातच. पण म्हटलं चला थोडा वेळ कोकरं चारा त्यात, तोपर्यंत एक व्हिडिओ बनवू. तर बघा मग अशा आमच्या आता सध्या चालू आहेत हाल. म्हणजे आमचेच नाही, सर्व आमच्या मेंढपाळ बांधवांचे आता सध्या चाऱ्याचे हाल चालू आहेत. बघून बघून भेटतोय कोणाला चारा पण आपल्याला अक्षरशः काहीच चारा नाही. आपलं नुसतं थोडं थोडं नाही का लहान मुलांना नाश्ता देतो आपण सकाळचं, तसं अगदी थोडं थोडंच चालले. आपली बानू आहे तिथं उभी. तर बघा मग असं आहे इथला परिसर. आणि आपले बकरं बसले जातात. आपल्याला 10-15 मिनटात लगेचच बकरं सोडायचे आणि त्यांना पाणी पण ठेवावं लागते. तर बघा आज आम्ही डायरेक्ट कांद्याच्या वावरातून असं नाही का एकदम सावकाशाच्या ह्या काट्या खांद्यावर टाकून एक काठी आणली. एवढ्या काट्या आणल्यात दोघांनी. आणि मग आता कोकरांचा नाश्ता झाला का बकरांना पण सोडायचं आहे. त्याच्यामुळं आता जरा सर्व शेतकरी बांधवांनी आमच्या मेंढपाळ लोकांना थोडंसं सहकार्य करा, थोडंसं समजून घ्या. कारण सगळे वावरं आता पॅक झाले. का पाणी एक टोप भरून पाणी ठेवलं होतं आणि इथं एक बादली भरून पाणी ठेवलं होतं. तर ते पाणी पण फिनिश केलं आहे त्यांनी. तर असे सकाळच्या 2-3 खेपा कोकरांना पाणी लागते. बघा हे सर्व बाहेर, हे सर्वच कोकरे आहेत. मेंढ्या अजून सोडायच्या बाकी आहेत. आणि आपल्या खिलारी गायला मी म्हणजे कुठं काही भेटलं तर एक तिला बिटाची कवळी टाकली होती सकाळी सकाळी लवकर, कारण तिला बी लई खायला भेटत नाही रानामध्ये. तर मग बघा असं आहे आमचं रुटीन. सगळं काम आता आवरले, बकरं सोडायचेत पण म्हटलं चला एखादा व्हिडिओ बनवू. तर आता सर्व जे आमचा व्हिडिओ बघतात त्यांनी सर्वांनीच आमच्या मेंढपाळ लोकांना थोडंसं एवढा महिनाभर सहकार्य करा. आणि आमचे थोडेसे आता हे हालाकीचेच दिवस आहेत. तर बाळूमामाच्या कृपेने असाच आम्हाला थोडा थोडा चारा भेटला पाहिजे. आणि आमची जास्तीत जास्त व्हिडिओ बघत जा. आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण आमचे खूप धावपळीच्या जीवनातले व्हिडिओ असतात. चारा नसल्यावर मेंढपाळ लोकांनाच माहिती असते काय नेमकं नाही का. तर कालच्या धरून तब्येत पण बरोबर नाही आहे माझी. सर्दी, डोकं, उठलं का काय चारायचं आणि संध्याकाळ झाली काय चारायचं, दिवस कुठे का जातो ते पण माहीत होत नाही ह्या चाऱ्यामुळं.
तर मग चला आता थांबू याच ठिकाणी. आता बकरं सोडतोय आम्ही. तर सर्वांनी व्हिडिओ बघा कसा वाटतोय आमचा व्हिडिओ. नक्कीच आमच्या नक्कीच व्हिडिओ बघून कमेंट करून सांगा. तर चला मग सर्वांना पुन्हा जय मल्हार, जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले. रामकृष्ण हरी सर्वांना. जय मल्हार यूट्यूब फॅमिली. चला सर्वांनी व्हिडिओ बघा नक्कीच आणि कमेंट पण टाका आपल्या व्हिडिओला. चला बाय मग सर्वांना. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.